नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मध्ये तुम्हाला गट क ची जाहिरात आलेली आहे. आता जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल किंवा जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना एमपीएससीचं प्रोफाईल बनवावं लागेल आणि जुन्या विद्यार्थ्यांना प्रोफाईलमध्ये काही अपडेटेशन असेल म्हणजे अपडेट करायची गरज असेल तर तुम्हाला अपडेटेशन करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जुन्या विद्यार्थ्यांनी बघा आणि नवीन विद्यार्थ्यांनी बघा. शक्यतो नवीन विद्यार्थ्यांना जास्त महत्त्वाचं असणार आहे की प्रोफाईल बनवताना काय काळजी घ्यायची. प्रोफाईल पहिले बनवावी लागते. प्रोफाईल बनल्यानंतर मग तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो पहिला पार्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे प्रोफाईल कसा बनवायचा आणि मग नंतर फॉर्म कसा भरायचा यावरती सेपरेट मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेतो. आता हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी महत्त्वाचा त्यांनी नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. प्रोफाईल बनवताना जर तुम्ही चुका केल्या तर भविष्यात तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकतात. म्हणजे जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्या प्रोफाईलनुसारच सगळं चेक केलं जातं. नंतर तुम्हाला चेंज करता येत नाही. आता तुम्ही फॉर्म भरताना जे प्रोफाईल तुमचं असेल तेच प्रोफाईल थ्रू आउट तुमचं सिलेक्शन झाल्यावर तेच लागू असतं. नंतर तुम्हाला अपडेट करता येत नाही. मुख्य परीक्षेला फक्त 2-4 गोष्टी अपडेट करता येतात. बाकी प्रोफाईलमध्ये काही बदल करता येत नाही. जसं की कास्ट एकदा टाकली बदल करता येणार नाही. एनसीएल एकदा टाकलं बदल करता येणार नाही. तुमचं नाव बदल करता येणार, जन्मतारीख असेल, तुमचे डॉक्युमेंट असेल सगळे तर याच्यामध्ये बदल करता येणार नाही. समांतर आरक्षण असेल त्यामध्ये बदल करता येणार नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रोफाईल बनवताना मी योग्य त्या ठिकाणी काय काळजी घ्यावी ते पण तुम्हाला सांगणार आहे. सो नीट समजून घ्या. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आवडला तर लाईक करून मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. चला तर मग बघूया आपण एमपीएससीचं प्रोफाईल कसं बनवायचं, कोणती कागदपत्र लागतात, फॉर्म कुणाच्या नावाने भरायचंय, परीक्षा सेंटर कसे मिळणार, या चुका झाल्या तर एलिजिबल होणार नाही हे पण लक्षात घ्या. चला वन बाय वन आपण बघूया. पहिलं तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा. आता एमपीएससीने ही नवीन एक्झाम आणलेली, याच्यामध्ये काय काय बदल करणं अपेक्षित आहे यावरती आमची पूर्ण टीम विचार करून आंदोलन कसं करायचं, ऑनलाईन ऑफलाईन कुठे करायचं, कोणत्या डेटला करायचं, मुलांना कसं करायचं याच्यावरती काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये इग्नाइट अकॅडमी याचा इनिशिएट घेतच आहे. काळजी करू नका. तुमच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. पुण्यामध्ये सुद्धा आता आमची टीम इथे इनिशिएटिव्ह घेती आहे आणि आता मुख्यमंत्री साहेब पुण्यामध्ये असणार, त्यासाठी सुद्धा आमची तयारी चालू आहे. काळजी करू नका. आता मी तुम्हाला सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना AMVI साठी तयारी करायची त्यांच्यासाठी नवीन बॅच आरंभ बॅच 3.0 29 तारखेपासून 29 जून पासून चालू होत आहे. नवीन बॅच आहे, फ्रेश बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. मराठी माध्यम मध्ये पण अवेलेबल, इंग्लिश माध्यम मध्ये पण अवेलेबल. योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. विद्यार्थ्यांना 30% बघा, 500 विद्यार्थी 30% ऑफ आहे. लगेच जॉईन तुम्ही करून घ्या. यासाठी RTO 30 नावाचं कुपन कोड तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना AMVI व्यतिरिक्त इतरही जे पद आहेत 4 वेगळी पद त्यासाठी तयारी करायची असेल तर तुम्हाला लक्ष बॅच आपली चालू होती बघा. 29 जून पासून सकाळी ही बॅच असणार आहे. मराठी माध्यम मध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिश माध्यम मध्ये पण तुम्हाला इथे अवेलेबल असणार. लगेच जॉईन करा. यात काही शंका असेल तर लगेच आमच्या टीमला कॉल करा. ऑफलाईन बॅचेस सुद्धा पुण्याला, छत्रपती संभाजीनगरला आणि नाशिकला सुद्धा 29 तारखेपासून फ्रेश चालू होत आहे. या आठवड्यात डेमो सगळे चालू होते. सोमवारपासून ऍक्च्युअल बॅच चालू होणार आहे. तुम्ही इच्छुक असाल तर लगेच या सेंटरला व्हिजिट करा. ऑफलाईन पण तुम्हाला अवेलेबल आहे. बॅचचं फीचर तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स आहेत, 1000+ टेस्ट सिरीज आहे. स्टेट बोर्डची बॅच पण आहे, त्याच्यात पण 100+ टेस्ट सिरीज आहे. त्यानंतर तुम्हाला 1-to-1 काउन्सिलिंग आहे. मल्टिपल लेवलला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज नाही. ऑनलाईन सगळ्या टेस्ट सिरीज तुम्ही घरी बसून अभ्यास करून सोडू पण शकता. चला तर जाऊया आता मुख्य मुद्द्याकडे. प्रोफाईल कसं बनवायचं त्यामध्ये 3 मुद्दे टाकले. 2 मुद्दे म्हणजे विशेष म्हणजे प्रोफाईल बनवलेले आहे पण प्रोफाईल अपडेट नसेल तर हा पहिला मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि दुसरा, प्रोफाईल बनवलेलेच नसेल, नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी प्रोफाईल कसं बनवायचं ते पण आपण समजून घेऊया. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. आता महत्वाचा मुद्दा, तुम्ही पहिले वेबसाईटला जा. mpsc.gov.in ही वेबसाईट ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे समोर ही विंडो दिसते. ह्या विंडोवरती गेल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे कुठे, ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये. ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये तुम्हाला पहिलाच ऑप्शन घ्यायचा आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम. त्यावरती क्लिक केलं तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. ह्या विंडोमध्ये इथे बघितलं तर लॉग इन कोण करू शकतं, ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी प्रोफाईल बनलेलं आहे त्यांनी ID पासवर्ड टाकून लगेच लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल एकदा चेक करून घ्या. हा झाला जुन्या विद्यार्थ्यांचं प्रोफाईल आहे. प्रोफाईल चेक करायचं म्हणजे काय, जे 6 विंडो आहे, भरपूर अशा 6 विंडो दिल्यात त्या एक विंडो चेक करा. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, आता तुम्ही दाखवतोच तुम्हाला, ते पण तुम्ही बघून घ्या होतं. त्यात काय काय चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. पण ज्यांचं रजिस्ट्रेशन नाहीच आहे, लॉग इन होणार नाही त्यांचं, बरोबर आहे, मग त्यांना काय करायचंय, न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचंय. आता जुन्या विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं, जर पासवर्ड विसरला असाल तर फॉरवर्ड रिसेट पासवर्ड पण तुम्हाला करता येतो. फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमच्याकडे असावा लागेल. ओके. आता नवीन विद्यार्थी यावरती क्लिक केलं, न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केलं का तुम्हाला काय करायचं, मग प्रोफाईल बनवलेले आहे पण प्रोफाईल अपडेट नसेल तर ते अपडेट करायचं, ज्यांचं बनलेलं आहे
आणि मग नवीन विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतोय की प्रोफाईल बनवलेले नसेल तर कसे बनवायचे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं की रजिस्टरचा फॉर्म तुमच्या समोर येतो. त्यामध्ये बघा ईमेल आयडी नीट टाका, व्यवस्थित टाका, चालू असलेला टाका. एकदा ईमेल आयडी ओपन करून बघा चालू आहे का, आहे तोच ईमेल आयडी टाका. त्यावर तुम्हाला ओटीपी येतो. नंतर मोबाईल नंबर टाका. इथे ईमेल आयडी टाकला, गेट ओटीपी म्हणलं की ओटीपी येतो तुम्हाला मेल आयडी वरती, तो ओटीपी इथे टाकून द्या. नंतर मोबाईल नंबर पण चालू असेल असावा लागेल, तो मोबाईल नंबर टाका, गेट ओटीपी करा, तुमच्याकडे ओटीपी येतो तो टाकून द्या, व्हेरीफाय करून घ्या. नंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा, इथे पासवर्ड तुम्ही सेट करू शकता. न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड सेट करायचा आहे आणि मग तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची. हे बदलता येत नाही एकदा टाकल्यानंतर, त्यामुळे नीट टाका. बऱ्याच जणांचं काय होते, मंथ इकडे तिकडे होऊन जातो, डेट इकडे तिकडे होऊन जाते, साल इकडे तिकडे होऊन जातं. ही चुकी करू नका, त्यामुळे फॉर्म भरता येत नाही, ऍप्लिकेबल होत नाही, इलिजिबल होत नाही. सो तुम्ही भरा, कोणाला भरायला लावू नका. कोणाला भरायला लावत असाल तर शेजारी बसून चेक करा, हात टाकतो का व्यवस्थित, हे प्रॉपर तुम्ही चेक करा. डोळ्यांवरती विश्वास ठेवा, कानावरती विश्वास ठेवू नका. हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय. 100मध्ये 2% विद्यार्थ्यांच्या चुका होतात म्हणजे होतात. तर माझ्याकडे बर्थ डेट चुकली, साल चुकलं, माझं नाव चुकलं, स्पेलिंग चुकलं, हे होऊ देऊ नका, गडबड होऊन जाईल. इथपर्यंत झालं. त्यानंतर पुढे तुम्हाला माहिती भरायची बघा. चाइल्डहुड निक नेम तुमचं काय असेल ते टाकून द्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड काय त्याचं नाव टाकून द्यायचं आहे. ही एक फॉर्मॅलिटी. ब्लड ग्रुप टाकून द्यायचा आहे. इकडे तिकडे असेल तरी काही प्रॉब्लेम नाही येते. काय ब्लड ग्रुप तुम्ही टाकला आणि तुम्ही वेगळा निघाला म्हणून तुमची सिलेक्शन असं काही होणार नाही. त्यानंतर विच इयर डिड यू कम्प्लीट युअर HSC, 12वी कधी केली आहे. त्यानंतर त्यांनी विचारलंय सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, हायस्कूल टीचरचं आडनाव टाका. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन, तुम्हाला जे आवडतं टाका. असं काही नाही हेच टाकलं पाहिजे तेच टाकलं पाहिजे, असं काही चुकीचं टाकलंय काही प्रॉब्लेम नाही. ते टाकून दिला. हे तुम्हाला कॅप्चा दिसतो, कॅप्चा टाका आणि रजिस्टर वरती क्लिक करा. तुमच्यासमोर तुमचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून परत एकदा तुम्ही लॉग इन करू शकता. आता म्हणजे काय, तुम्ही हे टाकल्यानंतर काय होते, तुमच्या ईमेल आयडी वरती, मोबाईल वरती तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड येणारच आहे तिथे. आणि ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. हा माहिती असेल तेव्हा काय करायचं तुम्हाला, मग डायरेक्टली इथे लॉग इन वर जायचंय परत एकदा रजिस्टर झाल्यानंतर आणि लॉग इन वर क्लिक करून तुमचा आयडी पासवर्ड टाकायचं. बघा इथे आयडी पासवर्ड टाकला, आयडी हा पासवर्ड हा कॅप्चा टाकला आणि लॉग इन केलं. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही ओपन करताय तुमचं प्रोफाईल. आता हे तुमचं प्रोफाईल ओपन झालं. हे बनवायचं आहे प्रोफाईल. म्हणजे कुठे बनवायचंय, प्रोफाईल क्रिएशन वर तुम्ही जाणार आहात बघा. बरोबर आहे, होमवर तर तुम्ही होताच ऑलरेडी. इथे जायचंय नंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती. नंतर माय अकाउंट पण तुम्हाला चेक करायचंय. पण पहिले काय, प्रोफाईल क्रिएशन. चला तर मग जाऊया. प्रोफाईल क्रिएशन वर क्लिक करा. क्लिक केलं की तुमच्यासमोर 6 विंडो येतं बघा. पहिलं म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ऍड्रेस इन्फॉर्मेशन आहे, अदर इन्फॉर्मेशन आहे, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन आहे, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे. अशा 6 विंडो तुमच्यासमोर, एक एक विंडोची माहिती भरायची. पहिली घेऊया आपण स्टेप 1 पर्सनल इन्फॉर्मेशन. यावरती क्लिक केलं की विंडो ओपन होते. त्यामध्ये बघा तुमचा आधार डिटेल टाकायचं. त्यांनी सांगितलंय इफ यू हॅव आधार कार्ड देन इट इज मॅन्डेटरी टू फिल आधार डिटेल. आधार डिटेल टाकायचंय. त्यामध्ये यस करायचंय. आधारचा नंबर व्यवस्थित टाका. त्यानंतर नेम इंग्लिशमध्ये नाव टाका तुमचं इथं एक्झॅक्टली ॲज मेन्शन ऑन आधार कार्ड. आधार कार्डवर जे नाव असेल ते टाकायचं इथे तुम्हाला. हे 3 विंडो क्लिअर झाल्या. मग खाली येऊया पर्सनल डिटेल्स मध्ये. मग तुम्हाला सरनेम टाकायचं आहे. पहिले फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे, मिडल नेम वडिलांचं नाव टाकायचं आहे, फुल नेम इंग्लिशमध्ये इथे येऊन जाणार बघा. तुमचं फुल नेम इंग्लिशमध्ये आणि फुल नेम देवनागरीमध्ये ते ऑलरेडी येऊन जातं. आता इथे त्यांनी सांगितलंय प्लीज एंटर युअर नेम ॲज पर द 10th ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन. 10वी वरती जे नाव असेल तसं टाकायचं आहे. आता 10वी वरती तुमचं बघा पहिले काय असतं, आडनाव असतं, नंतर नाव असतं, नंतर वडिलांचं नाव असतं. मग असंच नाही टाकायचं. त्यांनी सांगितलं एवढं काय, तुमचं काय सांगितलं पहिले सरनेम म्हणजेच तुम्हाला इथे सरनेम टाकायचं आहे. इथे तुमचं नाव म्हणजे नाव आणि तुमचं वडिलांचं नाव हे जे असेल ते. काहींचं जर उलट असेल, पहिले नाव असेल नंतर वडिलांचं नाव नंतर आडनाव असेल तर त्यांनी पहिले आडनावच टाकायचं. फक्त हे आडनावाचं स्पेलिंग चेक करा, वडिलांचं स्पेलिंग चेक करा, तुमच्या नावाचं स्पेलिंग चेक करा, ते इथे आलं पाहिजे, हीच त्यांची अपेक्षा आहे. त्यानंतर मदरचं, आईचं नाव टाकायचं आहे. इथे आईच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल असेल वगैरे काही घेणं नाही. आईच्या नावाचं काही काळजी करू नका. आईचं नाव टाका. बर्थ डेट इथे येऊन जाणार आहे. तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना टाकली होती. जेंडर व्यवस्थित टाका. इथे पण चूक करता बरेच जण मेल असून फिमेल करून टाकतात. पण गडबड काय होते, फिमेल रिझर्वेशन मिळतं आणि तुमच्याकडे फिमेलचे डॉक्युमेंट, तुम्ही फिमेल नाहीच आहात नाही काय, त्यामुळे गडबड होऊन जाते. ओके, ही माहिती भरली. पुढे जाऊया आपण. यामध्ये मोबाईल नंबर टाकला तुम्ही, ईमेल आयडी टाकायचा आहे. तुमचा मराठी स्टेटस काय, अनमॅरिड आहात मॅरिड आहात तुम्ही टाकायचं आहे. हे इनबिल्ड येऊन जाणार, यात काय टाकायची गरज नाही. मोबाईल नंबर इनबिल्ड येऊन जाणार आहे. इंडियन आहात तुम्ही ते टाकून द्या. मदर टंग मराठी आहे तुमची टाकून द्या. महाराष्ट्राचे आहात तुम्ही. वेदर युअर नेम इज चेंज. आता 10वीच्या नावानंतर इतर जे डॉक्युमेंट आहे, 10वी नंतर तुम्ही काय काय केलं असतं, 10वी नंतर 12वी असेल तुमचं, पदवी असेल तुमची किंवा पदविका असेल, पदविका डिप्लोमा म्हणूया आपण त्याला, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, PG असेल तुमचं, किंवा इतर सर्टिफिकेशनचे डॉक्युमेंट असेल, किंवा तुमच्या कॅटेगरी संदर्भातले डॉक्युमेंट असेल, हे सगळे डॉक्युमेंट वरती, किंवा 10वी नंतर काही डॉक्युमेंट वरती वेगळं नाव आहे, काही डॉक्युमेंट वरती वेगळं नाव, असं जर असेल तर तुम्हाला यासाठी काय करावं लागतं, इथे ज्या नावाचं तुम्हाला हॉल तिकीट पाहिजे. आता सपोज तुम्ही 10वीला नाव ABC होतं,
10वी नंतर बऱ्याचशा डॉक्युमेंट तुमचं नाव काय झालंय, सपोज AABC झालेलं आहे, म्हणजे काहीतरी बदल झालाय. मग नावात बदल आहे का, तुम्ही यस करायचंय आणि नवीन नाव तुम्हाला इथे टाकायचंय. पण नवीन नाव तुम्ही जेव्हा टाकतात त्या नावाचं काय येतंय, हॉल तिकीट येतंय आणि त्या नावाचं तुम्हाला काय लागतं, आयडी प्रूफ लागतंय, लक्षात घ्या. पण नवीन नाव यस करून तुम्ही नवीन नाव टाकता, पण त्याला प्रूफ म्हणून काय लागतं तुम्हाला, एक तर गॅजेट लागतं, एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागतं. मुलींसाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट चालतं, मुलांसाठी गॅजेट लागणार आहे. स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला काय लागतं, स्पेलिंग मध्ये AA झाला, EE झालं, IS होता पण ई झालं, तर स्पेलिंग मिस्टेकसाठी तुम्हाला काय करायचंय, एका 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती ऍफिडेविट करून घ्यायचं, ते पण चालतं. ओके, ते नंतर काढलं तरी चालतं, ते काय ह्याच डेटला पाहिजे, आत्ताच पाहिजे असं अजिबात नाही. सो इथे व्यवस्थित काळजी घ्या. तुम्ही इथे जर येस करून नवीन नाव टाकलं त्या नावाचंच हॉल तिकीट येतं. तुम्ही इथे काहीच नाही केलं, नो केलं, तर ज्या नावाने 10वीचं नाव टाकलं तुम्ही त्या नावाने हॉल तिकीट येतं, त्या नावाने तुम्हाला आयडी प्रूफ लागतं, लक्षात घ्या. त्यानंतर तुमची मदर टंग कोणती, तुम्हाला काय काय रायटिंग, स्पीक आणि रीड आहात तुम्ही मराठीमध्ये, सगळ्यांना येसच करायचं आहे. फिजिकल मेजरमेंट व्यवस्थित टाका, हाईट तुमची टाका सेंटीमीटर मध्ये, वेट टाका तुमचं किती आहे, चेस्ट डिफ्लेक्टेड इन सेंटीमीटर मध्ये, चेस्ट टाका, चेस्ट काय इन्फ्लेटेड वाढवून किती होऊ शकते ते टाकायचं तुम्हाला. ओके, त्यानंतर कास्ट कॅटेगरी तुमची जी असेल ते काळजी घ्या, कॅटेगरीची काळजी घ्या. सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल. आता लक्षात घ्या, फक्त EWS ला त्यांनी सूट दिलेली आहे, 27 सप्टेंबरच्या आत काढू शकतात तुम्ही. पण 27 सप्टेंबरच्या आत निघत असेल तर मग EWS मधून भरा, पण 27 सप्टेंबरच्या आत निघत नसेल तर EWS मध्ये भरू नका. नाहीतर टाकून द्यायला निघाल नाही तर मग काय अडचण पुढे भविष्यात अजून मोठी अडचण. पण निघत असेल, निघणार असेल, काळजी घेऊन कन्फर्म करा आणि मग EWS मधून भरा. बाकीचे अदर जे डॉक्युमेंट SCBC असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, NT अबकड असेल, ह्या सगळ्यांना मात्र डॉक्युमेंट हातात लागेल, OBC सर्टिफिकेट लागेल. बाकी डॉक्युमेंटला त्यांनी सवलत दिलेली नाही, फक्त EWS ला सवलत दिलेली आहे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण तुम्हाला टाकायचा आहे, इथे इश्युइंग डिस्ट्रिक्ट टाकायची तुम्हाला आणि इश्युइंग डेट पण तुम्हाला टाकायची. ओके, EWS टाकाल तर तुम्हाला पुढचं विचारणार नाही, मॅन्डेटरी नाही राहणार. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्ही मेन्सच्या वेळेस अपडेट करू शकतात. पण डेडलाईन काय, 27 सप्टेंबरच्या आतला असावं लागेल. याबरोबर कास्ट सर्टिफिकेटवर तुम्हाला नॉन क्रिमिनलला पण सूट त्यांनी दिलेली आहे, 2026-27 तुमच्याकडे असावं लागेल. आणि हे आता असेल तर वेल अँड गुड, माहिती भरून टाका, नसेल तर तुमच्याकडे 27 सप्टेंबरच्या आत काढणं गरजेचं आहे. निघत असेल तरच भरा, नाही तर मग गडबड, नो करून टाका. निघत असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नो केलं तर तुम्हाला कॅटेगरीचं आरक्षण मिळणार नाही, तुम्हाला ओपन तुमचा विचार केला जाईल. इथे जर नो केलं तर तुम्हाला माहिती असेल की आरक्षण घ्यायचं 3 डॉक्युमेंट लागतात, एक तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं तुमचं एनसेल लागतं आणि तिसरं म्हणजे तुमचं डोमेसेल लागतं. आता काही कॅटेगरीला एनसेलची गरज नाही, जसं की SC ST ला एनसेल, SC ST आणि EWS ला एनसेल लागत नाही, ओपनला पण लागत नाही, बाकी कॅटेगरीला लागतं. ते लक्षात. हा, आता पुढे जाऊया आपण. डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, असेल तर येस करा, हे नंतर दिलं तरी चालतं, मॅन्डेटरी नाही. असेल तर माहिती भरून टाका. तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाची माहिती तुम्हाला बघा परमनंट लागतं, तुमच्याकडे परमनंट सर्टिफिकेट लागतं, असेल तर येस करा. 40% किंवा 40%पेक्षा जास्त असेल तेच विद्यार्थी PWD मधून फॉर्म भरू शकतात. कॅटेगरी डिसेबिलिटी असेल, तुमचं जी काय ग्रुप आहे बघा ABCDE, ते टाकून द्या. सब कॅटेगरी तुमची काय आहे, ऐकायला येत नाही, दिसत नाही वगैरे टाकून द्या. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलंय तुमच्याकडे पर्सेंटेज किती आहे ते व्हॅलिडिटी इथे करावं लागतं बघा, दिव्यांग उमेदवारांना व्हॅलिड करावं लागतं, तसं पुढे फॉर्म जात नाही. त्यानंतर टाईप ऑफ डिसेबिलिटी टाकायचं तुम्हाला. त्यानंतर म्हणजे ते कार्ड लागतं तुमचं स्वावलंबनचं कार्ड, कुठून काढलं तुम्ही ते, डिसेबल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ इश्यूइंग डेट टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डू यू पजेस युनिक डिसेबिलिटी कार्ड UDID कार्ड तुमच्याकडे असावं लागतं, ते लागेलच, त्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही. आणि एंटर UDID कार्ड, तो नंबर पण तुम्हाला टाकायचा आहे. जसं दिव्यांगांच्या बाबतीत आहे तसं स्पोर्ट पर्सनच्या बाबतीत आहे. तुम्ही स्पोर्ट लेवल काय खेळला असाल, आता ही गट ची जाहिरात आहे तर साहजिक आहे तुम्हाला इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट त्या तिघांपैकी कोणतेही तुम्ही एक खेळला असाल तरी इथे ग्रुप सीला तुम्ही फॉर्म भरू शकता. पण नुसतं खेळून चालत नाही, त्यामध्ये तुम्हाला प्लेस लागते, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, तिघांपैकी एक. ठीक आहे, मेडल किंवा नंबर रँक लागतो तुमचा. ह्या रँक मध्ये असाल तर तुम्ही इथे स्पोर्ट पर्सन म्हणून फॉर्म भरू शकता. जर तुम्ही फक्त खेळलेले आहात, सहभागी आहात, तर तुम्हाला चालणार नाही. आणि त्यातल्यात अजून काय, ते रँक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही जो गेम खेळा तो गेम इथे MPSC मध्ये व्हॅलिड पाहिजे, ते पण तुम्ही काळजीपूर्वक भरा. याच्यावरती व्हिडिओ बरेच बनवले मी, MPSC पत्रक पण आहे, कोणते कोणते खेळ चालतात, तो पण व्हिडिओ मी बनवला आहे. पण तुम्हाला जर लागत असेल मला कमेंटमध्ये नक्की टाका. त्याची माहिती भरायची, तुम्ही जे पण भरला असं बघा, इथे पोझिशन टाकावं लागतं तुम्हाला. ब्रॉन्झ पदक 3rd पोझिशनला तुम्ही खेळलेले आहात, सगळी डिटेल्स इथे भरायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे आता हे स्पोर्ट पर्सन सर्टिफिकेट आहे, पण तुम्ही ते व्हॅलिड केलेलं आहे का, सर्टिफिकेशन केलेलं आहे का, कुठून करावं लागतं, नेहरू युवा क्रीडा संचालनालय इथून करावं लागतं, विभागीय लेवलला असतं बघा, तिथे जाऊन तुम्हाला ते काय सर्टिफाईड करून घ्यावं लागतं.
ते सर्टिफाईड केल्यानंतर त्याचे डिटेल्स टाकावं लागतात. पण आता तुमच्याकडे नसेल तर ऍटलीस्ट पोच पावती जरी असेल, तुम्ही टाकलेले करायला त्याची रिसिप्ट जरी असेल तर रिसिप्टच्या आधारे तुम्ही फॉर्म भरू शकता. पण रिसिप्ट नसेल तर तुम्हाला याच्यामधून फॉर्म भरता येणार नाही. सो स्पोर्ट पर्सनचा कट ऑफ कमी लागतो, पण डॉक्युमेंट नसेल तर भविष्यात तुमची अडचण येऊ शकते, ती पण लक्षात घ्या. कॉम्पिटिशनचा टाईप टाकायचा आहे, नेम ऑफ कॉम्पिटिशन टाकायचं आहे, पोझिशन टाकायची आहे, ही सगळी माहिती प्रॉपर भरायची. एकदम सिंपल सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे भरू शकता तुम्ही आणि नंतर ऍड करायचं. बघा बरोबर आहे. एलिजिबल फॉर ग्रुप, कोणत्या ग्रुपला तुम्ही एलिजिबल आहात तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही जर नॅशनल खेळला असाल तर ग्रुप बी पासून पुढे कोणते चालतात, इंटरनॅशनल खेळला असाल तर ए पासून पुढे कोणते चालतात, आणि स्टेट खेळला असेल तर सी च्या खाली चालतं किंवा सी ला चालतं, लक्षात घ्या. ओके, चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. एक्स सर्व्हिसमॅनची डिटेल्स बघा, सगळे एक्स सर्व्हिसमॅनची डिटेल्स आहे, यांना सगळ्या याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेले आहेत, त्याची माहिती प्रॉपर भरा. तुम्ही एनओसी असेल तुमच्याकडे किंवा तुम्ही रिटायर झाला असाल तर रिटायरमेंटची सगळी डॉक्युमेंटची माहिती इथे प्रॉपर भरायची. यावरती काही अडचण असेल मला कमेंटमध्ये सांगा. सेपरेट प्रत्येक समांतर आरक्षणासाठी व्हिडिओ मी घेऊ शकतो डॉक्युमेंट बाबत. त्यानंतर एम्प्लॉई, तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असेल त्याची माहिती भरायची आणि त्याची डिटेल्स पण तुम्हाला भरावी लागते. त्यानंतर डोमेसाईल ही कंपल्सरी बघा, यस करावं लागेल तुम्हाला. जर नसेल तुमच्याकडे डोमेसाईल तर आरक्षण तुम्हाला मिळणार नाही. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाच फक्त आरक्षण, महाराष्ट्र बाहेरच्या विद्यार्थ्यांना आरक्षण आहे. डोमेसाईलचा अर्थ असंच होतो की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. ओके, आणि त्याला डोमेसाईलच लागतं, त्याला दुसरा ऑप्शन नाहीये. एलसी, टीसी, बर्थ डेट असं चालतं, असं चालणार नाही. ते अवेलेबल असेल तर टाका यस, नसेल तर नो करा तुम्ही, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. डोमेसाईलचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. इश्युइंग डिस्ट्रिक्ट तुम्हाला दिली बघा, ती टाकून द्या. त्यानंतर इथे डोमेसाईल इश्युइंग डेट पण टाकायची. त्यांनी नोट पण केलं, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. जर नसेल तुमचं कास्ट कॅटेगरी मधनं विचार होणार नाही. त्यानंतर पुढे आपण गेलो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन रिझर्वेशन जे आहे तुम्हाला बघा, ऍडिशनल रिझर्वेशन तुम्ही करायचं आहे. यस असाल तर तुम्ही सगळी माहिती, प्रोजेक्ट अफेक्टेड असाल त्याची माहिती भरून टाकायची आहे. अर्थक्वेक, भूकंपग्रस्त असाल त्यानंतर त्याची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला भरायचं इथे ग्रॅज्युएशन पार्ट टाइम म्हणजे अंशकालीन असाल तर, इथे चुका करतात बरेच जण. गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असतं ते अंशकालीन कर्मचारी म्हणून, ते असेल तुमच्याकडे तरच भरा. यस करू नका, नाही तर नो करा, भरू नका इथे माहिती. त्यानंतर खाली पण दाखवलं बघा, यू आर नॉट कन्सिडर फॉर द ऍडिशनल रिझर्वेशन कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव रिस्पेक्टिव्ह ऍडिशनल रिझर्वेशन सर्टिफिकेट. त्यानंतर पुढे जाऊया, ऑर्फन, तुम्ही जर अनाथ असाल तर अनाथांचे यस करून अनाथांची डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे, सेव्ह करायची आणि मग पुढे जायचं तुम्हाला. हे झालं पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. आता दुसरा मुद्दा यामध्ये काय, सिंपल आहे. आता ऍड्रेस इन्फॉर्मेशन. आता ऍड्रेस मध्ये महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. तुमचं सेंटर जे सिलेक्शन होणार आहे ते कशावर होणार आहे, करस्पॉन्डन्स ऍड्रेस होणार आहे. सो इथे टाकताना हा ऍड्रेस व्यवस्थित टाका. ज्या जिल्ह्याचा तुम्ही करस्पॉन्डन्स ऍड्रेस टाकाल त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एमपीएससी सेंटर देणार आहे. प्रयत्न करणार आहे, जर ते सेंटर फुल झाला तर जवळचं सेंटर देणार आहे. म्हणजे नाशिक टाकलं तुम्ही तर नाशिकच्या जवळचं धुळे मिळू शकतं. नाशिकला तुम्ही भरला फॉर्म, लवकर भरला, सीट असेल अवेलेबल, जागा असेल, तुम्हाला नाशिकच मिळेल, नाही तर अदरवाईज जवळचा जिल्हा पण मिळू शकतो. परमनंट ऍड्रेस वरती मिळणार नाही, करस्पॉन्ड ऍड्रेस वरती मिळणार आहे. हे ऍड्रेस व्यवस्थित भरून टाका. नंतर हा झाला दुसरा मुद्दा, पर्सनल इन्फॉर्मेशन सक्सेसफुली. बघा इथे जेव्हा तुम्ही सेव्ह करतात ना, इथे इथे सेव्ह म्हटलं की अशी अशी विंडो येते बघा, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली. जोपर्यंत येते तोपर्यंत पुढे जाण्यात काही अर्थच नाही आहे. अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला बघा डिटेल्स, कोर्ट बद्दलची काही डिटेल्स असेल, तुमची कोर्टमध्ये काही केसेस चालू असेल तर प्रामाणिकपणे भरून टाका, नंतर ती माहिती मिळतेच त्यांना, तो ती माहिती भरून टाका. पर्टिक्युलर ऑफ प्राइजेस, मेडल तुमचं काय असेल, स्कॉलरशिप वगैरे काही घेतली असेल त्याची माहिती भरायची. हे झाली तिसरी विंडो. नंतर चौथ्या विंडोकडे आपण जाणार आहोत. चौथी विंडो बघा, अदर इन्फॉर्मेशन सगळी माहिती भरली की सेव्ह करायची आहे, की सेव्ह होऊन जाते. आणि मग आपण चौथ्या विंडोकडे, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. अपियर चालेल का, अपियर विद्यार्थी जे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता. कधीपर्यंत, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत. मुख्य परीक्षेचा फॉर्म साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुटू शकतो. तोपर्यंत तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुमच्या हातात असावं लागेल, ते विद्यार्थी भरू शकतात. जर नाही हातात भेटलं तुम्हाला तर तुम्ही मेन्स देऊ शकत नाही, मात्र आता प्रिलिम देऊ शकता, काही अडचण नाही. कॅपियरचे विद्यार्थी जे अपियर आहे, सर आमचं सर्टिफिकेट येणार नाही तोपर्यंत, काही हरकत नाही. अपियर होऊन आता फॉर्म भरा, अनुभव घ्या, पहिला पेपर म्हणजे प्रिलिमचा पेपर देऊ शकता तुम्ही. आता ही पूर्ण माहिती 10वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएट असेल, अदर इन्फॉर्मेशन सगळी प्रॉपर भरून टाकायची आणि सेव्ह करायची. एक एक विंडो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एडिट करायला चान्स येतात बघा. ते इथे क्लिक केलं की तुम्ही काय करू शकता, 10वीची माहिती एडिट करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वाटलं नाही मला डिलीट करायची, परत भरायची, डिलीट करू शकता, परत पण माहिती तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्यानंतर पुढे येऊन जातो, इन्फॉर्मेशन पूर्ण भरायची आहे. काइंडली एंटर युअर क्वालिफिकेशन डिटेल्स फ्रॉम SSC टू ऑनवर्ड. 10वी पासून पुढे सगळी माहिती भरायची, कंपल्सरी आहे. ती माहिती सगळी भरली की सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर आपण पुढे जातो पुढच्या विंडोकडे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वरती. बघा एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन असेल तुमच्याकडे, एक्सपिरियन्स तर टाका, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. टाकायलाच पाहिजे असे अजिबात नाही, कारण यामध्ये एकाही पदाला एक्सपिरियन्सची गरज नाहीये. तो असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालतंय, असून नाही टाकला तरी चालतंय. मग आपण जातो शेवटच्या विंडोकडे, ज्याला आपण म्हणतो फोटो अपलोड करायचे. बघा हे सगळी माहिती भरायची तुम्हाला, कशावरती, एक्सपिरियन्स संदर्भातली अपडेट करायची आहे, सेव्ह करायची.
काही विद्यार्थी अपडेट पण करू शकतात, सर माझा प्रोफाईल आहे पण मी मध्यंतरी एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तुम्ही अपडेट करू शकता, पण इथे कोणत्याच पदाला तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही. आणि मग शेवटची विंडो आहे अपलोड फोटो आणि सिग्नेचर. यावरती इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. हे अपलोड करताना त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, फोटो आणि सिग्नेचर शुड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टर. फोटो व्यवस्थित असावा, फोटोचा दोन्ही कान दिसायला असावे, समोर पाहणार असावा, गॉगल लावलेला, काहीतरी बाळी घातली आहे, काहीतरी टोपी घातली असा अजिबात नसावा. शक्यतो बॅकग्राऊंडला व्हाईट बॅकग्राऊंड असेल तर चालेल, अदरवाईज वेगळा असेल तर चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो व्हाईट ठेवा. त्यानंतर सिग्नेचर पण प्रॉपर व्हाईट पेजवरती ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन सिग्नेचर त्याचा फोटो काढायचा आणि ती अपलोड करायची आहे. ते अपलोड करत असताना इमेज साईज त्यांनी सांगितले नॉट एक्सेप्ट दॅन 50 KB पेक्षा जास्त नसावी, की 50 KB पर्यंत चालेल. आणि फोटो विदिन बिटवीन 125-130 पिक्सेल मध्ये लागेल तुम्हाला. आणि सिग्नेचर सुद्धा तुम्हाला इथे बघा ते पिक्सेल त्यांनी सांगितलंय 50 ते 60 हाईट असावी लागेल. ओके, हे सगळं अपलोड करायचं, सेव्ह करायचं आणि मग आपण शेवटच्या विंडोकडे जातोय. सेव्हच्या खाली ऑप्शन आहे, आता टिक करा. सबमिट अँड लॉक प्रोफाईल म्हणायचं तुम्हाला, सबमिट अँड लॉक. त्याशिवाय पुढे तुम्हाला अप्लाय करताच येत नाही. सबमिट आणि लॉक केली प्रोफाईल की सबमिट आणि लॉक प्रोफाईल कन्फर्म करायचं आहे. नसेल तर तुम्ही एडिट परत करू शकता. एकदा कन्फर्म केला की परत एडिट करायला चान्स मिळेल. काही काही ठिकाणी मिळतो, बाकी सगळ्याच ठिकाणी एडिट करता येणार नाही. बर्थ डेट एडिट करता येत नाही, नाव एडिट करता येत नाही, लक्षात घ्या. कन्फर्म केलं तुम्ही, मग पुढे आला तुम्ही एमपीएससीच्या वेबसाईटला परत आलात. आता परत त्याच विंडोवर आलो आपण. तुम्ही आता तुमचं प्रोफाईल बनवलेलं आहे, तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्ही काय करायचं, लॉग इन नंतर विंडो ओपन होते. आयडी पासवर्ड टाका, एक इथे कॅप्चा टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते. यामध्ये तुम्ही एकदा प्रोफाईल जाऊन चेक करू शकता. बघा, प्रोफाईल जाऊन परत एकदा चेक करू शकता. कसं चेक करू शकता, माय अकाउंट वरती क्लिक करायचं आहे, अनलॉक करायचं आहे. अनलॉक करताना काय येतं, तुम्हाला एक ओटीपी येतो. बघा, ओटीपी कुठे येतो, मोबाईल नंबरला पण येतो आणि मेल आयडी वरती पण येतो. हा ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. ओटीपी टाकला की तुमचं प्रोफाईल जे तुम्ही आता भरलं ते परत एकदा बघू शकता. त्यात काही करेक्शन असेल, काही ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी दिलेली विंडो आहे करेक्शनच्या, तिथे जाऊन तुम्ही करेक्शन करू शकता. बाकी ठिकाणी करता येत नाही. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं की तुमच्या समोर ऑनलाईन सध्या एमपीएससी ज्या ज्या जाहिराती आल्या त्या जाहिराती तुम्हाला दिसतात. त्यापैकी तुम्हाला सपोज मी जुनी घेतली 2025 जाहिरात घेतली आहे. सपोज इथे मी व्ह्यू केलं, या मला अप्लाय करायचं, मी व्ह्यू करायचं. व्ह्यू केल्यानंतर तुमच्या समोर बघा हा ऑप्शन येतो, चेक एलिजिबिलिटी त्या ऍडसाठी. बघा, ही ऍड आली तुमच्या समोर. चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक केलं की खाली ऑप्शन येतो, यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. पण हे जर येत नसेल याचा अर्थ काय, यू आर नॉट एलिजिबल असं जर येत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रोफाईल प्रॉपर अपडेट केलेलं नाहीये. आता इथे 3 प्रकारच्या शैक्षणिक अर्हता लागतात, शारीरिक अर्हता पण लागतात. म्हणजे तुम्हाला क्लेरिकलला आणि टॅक्स असिस्टंटला वेगळं आहे, इंडस्ट्रियल ऑफिसरला वेगळं आहे, टेक्निकल असिस्टंटला वेगळं आहे आणि AMYला पण वेगळी पात्रता आहे. सो ह्या पात्रतेत तुम्ही बसत असाल तर त्याच पदांसाठी तुम्हाला इथे ऍप्लिकेबल दाखवत आहे. जर तुम्ही प्रोफाईलला प्रॉपर अपडेट केलं नसेल तिथे नॉट ऍप्लिकेबल दाखवत आहे. जर यू आर एलिजिबल दाखवलं, खाली अप्लाय नावाचा ऑप्शन आहे आणि अप्लाय पासून पुढे मग फॉर्म कसा भरावा ही प्रोसेस चालू होते. फॉर्म कसा भरावा हा सेपरेट व्हिडिओ होतो, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप लेंदी झालेला आहे. सो पुढचा व्हिडिओ पण मी तुम्हाला घेणार आहे. पण त्यासाठी काय करा, तुम्ही पण हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून कमेंटमध्ये पण कळवा. आणि अजून काही डाऊट असेल एखाद्या टॉपिकवर, एखाद्या डॉक्युमेंटवर, मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ विथ प्रूफ नक्की घेऊन येतो. आणि विशेष म्हणजे या सगळ्यांची तयारी करताना राहिलेल्या 3 महिन्यामध्ये तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच, ही जुनी बॅच आहे, नवीन बॅच आपण 3.0 चालू केलेली आहे RTO AMVI साठी. आणि जे जनरल विद्यार्थी आहे RTO AMVI ची बॅच सोडली तर यांच्यासाठी पण ही लक्ष्य बॅच 29 जून पासून चालू होते. लगेच जॉईन करा. फक्त 3 महिने, ह्या 3 महिन्यामध्ये ही सगळी महाराष्ट्रातली नामवंत टीम तुम्हाला युट्यूबवरती बघा. या आठवड्यात डेमो लेक्चर चालू बघून घ्या, झालेत लेक्चर, ते उद्या शेवटचं लेक्चर असेल, बघून घ्या. आवडली बॅच तर लगेच जॉईन करा. त्या संदर्भात डिटेल तुम्हाला आमची टीम पण माहिती देऊ शकते. त्यासाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता. मी तुम्हाला नंबर शेअर करतो, त्या टीमला कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता. बघा, हा कॉन्टॅक्ट नंबर. अदरवाईज ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा आणि बॅच लगेच जॉईन करा. चला, माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. शंका असेल कमेंटमध्ये सांगा, आवडली तेही कळवा. तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण पुढे पण महत्त्वाची अपडेट, डॉक्युमेंट्स कोणती लागतात, कुणाला कोणती डॉक्युमेंट्स लागतात, हे सगळं मी अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.